हवाई बेटावरील किलाउया ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झालेला आहे आणि यावेळी वितळलेल्या लावाचा फवारा आकाशामध्ये उडाला। गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या उद्रेकाचाच हा एक भाग असून बहुतांश उद्रेक एका दिवसापेक्षा कमी काळ टिकतात आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांचा खंड असतो। यापूर्वीच्या काही उद्रेकांमध्ये 300 मीटर उंचीपर्यंत लाव्हा उडाल्याचं पाहायला मिळालं। तर जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक किलाउया ज्वालामुखी आहे। येमेनच्या हुती बंडखोरांनी लायबेरियन ध्वजाच्या एटर्निटी सी या मालवाहू जहाजावर हल्ला केला। हुतींनी जहाजावर मिसाइल्स, ड्रोन्स आणि स्फोटकांनी भरलेल्या बोटींनी हल्ला केला। यामुळे तेलगळती झालेली असून अखेरीस जहाज पाण्यात बुडालंय। हुतींनी हल्ल्याचा व्हिडिओ आणि जहाजाच्या क्रूसोबतच्या कथित रेडिओ संभाषणाचा पुरावा प्रसिद्ध केलेला आहे आणि या हल्ल्यामुळे समुद्रातील व्यापारी मार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या हल्ल्यामध्ये 25 पैकी फक्त 6 जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। किमान 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। वेस्ट बँकेमधील ख्रिश्चन गाव तायबे सेटलर्सनी हल्ला केलाय। सेटलर्सच्या गटानं गावामधील स्मशानभूमी आणि चर्चजवळ आग लावली आहे, जी स्थानिकांनी विझवल्याची माहिती आहे आणि या हल्ल्यानंतर पाद्री बशर फवादले यांनी निवेदन केलंय। त्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला हिंसाचार थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलंय। त्यांनी चर्चजवळ आगीसाठी इस्रायली सरकारला जबाबदार ठरवलेलं आहे। ख्रिश्चन गावावर सेटलर्सनी हा दुसऱ्यांदा हल्ला केलाय। तायबे हे वेस्ट बँकेमधील एकमेव पॅलेस्टिनी बिअर कारखान्याचं गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। युरोपमधील सर्वोच्च मानवाधिकार न्यायालयानं मलेशिया एअरलाइन्सचं विमान पाडल्याप्रकरणी रशियाला जबाबदार धरलं। आंतरराष्ट्रीय न्यायालयानं रशियाला जबाबदार ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे। ECHRने 2 महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये युक्रेन आणि नेदरलँड्स यांच्या बाजूने निकाल दिल्याचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी अनेक आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचं म्हटलंय। तसंच MH17 विमान पाडण्यासाठी बंडखोरांना मदत केल्याचा निष्कर्ष सुद्धा काढण्यात येतोय। युक्रेनच्या कीवमध्ये युक्रेनियन सुरक्षा सेवेच्या कर्नलची हत्या करण्यात आली आहे। यामध्ये रशियाचा हात असल्याचा दावा युक्रेन करत आहे आणि या घटनेमुळे युक्रेनमध्ये मोठा गोंधळ सुद्धा उडालाय। झेलेन्स्कींसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। तर 2 दिवसांपूर्वीच रशियानं युक्रेनच्या पश्चिम भागांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केलेला होता। त्यामुळे युक्रेनचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। गोळीबारामध्ये कर्नलची हत्या करण्यात आली असून रशियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। दक्षिण कोरियाच्या न्यायालयानं माजी राष्ट्रपती युन सुक येओल यांच्या अटकेला मान्यता दिली आहे। मार्शल लॉ लागू केल्याबद्दल न्यायालयानं ही मान्यता दिल्याची माहिती। सुनावणीवेळी युन सुक येओल हे पुरावे नष्ट करू शकतात असं कोर्टाने म्हटलंय। 7 तासांच्या बंद दाराआड सुनावणीनंतर कोर्टानं हा निर्णय दिलाय। युनला त्यांच्या मागील सुटकेच्या फक्त 4 महिन्यांनंतर अटक करण्यात येणार आहे। तर युनवर बंडखोरीचा प्रयत्न, सत्तेचा गैरवापर यांसह अनेक आरोप आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे। अमेरिकेने ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेमधील 6 सिक्रेट सर्व्हिस एजंट्सना निलंबित केलेलं आहे। त्यांच्या बेजबाबदारपणामुळे हल्ला झाल्याचं सांगत हे निलंबन करण्यात आल्याची माहिती। गेल्या वर्षी 13 जुलै रोजी पेन्सिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला होता आणि यावेळी एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागून गेलेली होती। या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेले होते। स्नायपरनं हल्लेखोर थॉमस क्रूजला जागीच ठार केलं होतं। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी लंडनमध्ये लॉर्ड मेयर एल्डरमन अल्टर्स किंग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली। किंग यांनी त्यांच्या स्वागतासाठी भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं होतं। तसंच मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट यांना सिंहासनावर बसवलं होतं। मॅक्रॉन ब्रिटनच्या 3 दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर आहेत। युरोपियन युनियनच्या नेत्यांचा हा पहिला ब्रिटन दौरा आहे, जो दोन्ही देशांमधील वादग्रस्त संबंध सुधारण्याचं प्रतीक मानला जातोय। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणानं मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप लावलाय। ITCनं हसीना यांच्यावर 1400 निदर्शकांना ठार मारल्याचा आरोप केलेला आहे। तसंच माजी गृहमंत्री माजी ITC चौधरी अब्दुल्ला अल मानून यांना यामध्ये सह आरोपी करण्यात आलाय। तर मानूननं गुन्हा कबूल केलेला असून सरकारी साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केलाय। आतापर्यंत हसीनांवर ITC मध्ये 5 गुन्हे दाखल आहेत। तर ऑगस्टमध्ये 2024 मध्ये झालेल्या सत्ता पालटानंतर हसीना भारतात राहत आहेत।
रशिया अमेरिकेसमोर नमतं घेण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र होत असून यामध्ये अमेरिका उडी घेण्याची शक्यता वर्तवली जाते. अमेरिकेने B-2 बॉम्बसह थेट हवाई हल्ल्याची तयारी केलेली आहे. B-2 बॉम्ब फायटर जेट्स जगातील सर्वात अत्याधुनिक आणि ताकदवर विमानांपैकी मानलं जातं. अमेरिकेने इस्रायलला सैन्य न पाठवता थेट इराणवर हल्ला केला होता आणि त्यामुळे रशियावर सुद्धा थेट हल्ल्याची शक्यता आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, जपान आणि इस्रायल या देशांनी रशियावर निर्बंध देखील लावलेले आहेत. रशियाकडे उत्तर कोरिया वगळता कोणत्याही मित्र राष्ट्राचा पाठिंबा नाही. भारत आणि नामिबियानं डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं पाऊल उचललंय. नामिबियाने भारतीय तंत्रज्ञान असलेल्या UPIचा अवलंब करण्यास मान्यता दिली असून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती डॉक्टर नेतुम्बो नंदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा करार झालेला असून पंतप्रधान मोदींच्या नामिबिया दौऱ्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत नामिबिया आफ्रिकन खंडामधील UPIद्वारे पेमेंट करणारा पहिला देश असेल. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि PPPचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी पूर्वी पाकिस्तानमधील काही गट भारताविरोधात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं म्हटलंय. तसंच आता पाकिस्तान बदललेला असून दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भुट्टो यांच्या या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसतंय आणि या हल्ल्याची जबाबदारी TRF या संघटनेनं स्वीकारलेली होती. तर झरदारी यांनी TRF बद्दल बोलण्याचं टाळलं. येमेनमध्ये खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेल्या 37 वर्षीय भारतीय महिला निमिषा प्रिया हिच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं भारताचे महाधिवक्ता यांना नोटीस बजावली आहे. निमिषा प्रिया यांची फाशीची शिक्षा येत्या 16 जुलै रोजी होणार आहे. प्रिया यांच्या वकिलांनी भारतीय सरकारला राजनैतिक हस्तक्षेप करून त्यांचे प्राण वाचवण्याची मागणी केली आहे. तर येमेनमधील शरिया कायद्यानुसार ब्लड मनी देऊन शिक्षेत बदल करण्याची शक्यता सुद्धा त्यांनी न्यायालयाला सांगितली. सगळ्या बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी ठेवलेलं आहे. नेपाळ आणि चीनला जोडणारा मैत्री पूल बोटेकोशी नदीच्या पुरामध्ये वाहून गेला. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. 13 नेपाळी आणि अनेक चीनी नागरिकांसह 19 जण अजूनही बेपत्ता आहेत. नदीकाठावर बेपत्ता नागरिकांचा शोध घेत असून 55 नागरिकांना वाचवण्यामध्ये यश आलंय. यामध्ये 4 भारतीय नागरिकांचा सुद्धा समावेश आहे. पुरामुळे अनेक घरं, ट्रक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांचं मोठं नुकसान झालंय. तसेच या मार्गावरील नेपाळ चीन व्यापार पूर्णपणे ठप्प झालेला आहे. पावसाळ्यामध्ये नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांचं नुकसान आणि जीवितहानी होते. मध्य अमेरिकेमधील ग्वाटेमाला देशामध्ये 37हून अधिक भूकंपांचे धक्के जाणवलेले आहेत. 3 ते 5.7 रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता पाहायला मिळाली. नोंद करण्यात आली आहे. या भूकंपांमुळे इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या असून भूस्खलन झाल्यामुळे मालमत्तेचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. भूकंपामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. तर राष्ट्राध्यक्ष बर्नार्डो अरेवालो यांनी भूकंपग्रस्त सांता मारिया दे जीजस शहराला भेट देत नुकसानीचा आढावा घेतलाय. प्रशासनाला तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. लॉस एंजेलिसमधील विल्मिंग्टन परिसरामधील बांधकाम सुरू असलेली औद्योगिक भुयारी सुरुंग कोसळली. या घटनेमध्ये 15 कामगार अडकल्याची भीती लॉस एंजेलिस अग्निशमक विभागाने व्यक्त केली आहे आणि ही सुरुंग 300 ते 400 फूट खोल असून प्रवेशद्वारापासून 9.6 किलोमीटर अंतरावर आहे, ज्यामुळे बचाव कार्य आव्हानात्मक बनत चाललंय. कामगारांची सुटका करण्यासाठी 100हून अधिक जवान घटनास्थळी कार्यरत आहेत. सुरुंग कोसळण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट, मात्र हे सुरुंग सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचा भाग आहे, जी 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बीजिंगमधील पहिली पर्यटक रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. रेल्वे बीजिंगहून शेंगदे मार्गावर धावणार आहे. बीजिंग आणि शेंगदे यांना जोडणाऱ्या पारंपरिक मार्गावर ही ट्रेन धावेल. या ट्रेनमध्ये पॅरानॉमिक दृश्य डबा, बहुकार्यक्षम मनोरंजन डबा, थीम असलेला जेवणाचा डबा आणि 4 पर्यटक डबे असतील. तर ही रेल्वे पर्यटकांना दृश्य आणि तसंच जेवण मनोरंजनाचा एकत्रित अनुभव देणार आहे. या ट्रेनमध्ये फक्त 208 प्रवासी प्रवास करू शकतील. युरोपमध्ये 10 दिवसांच्या तीव्र उष्णतेच्या लाटेनं संपूर्ण खंडाला हादरवून सोडलंय. उष्णतेची लाट आणि त्यामुळे 12 शहरांमध्ये सुमारे 2000 लोकांचा मृत्यू सुद्धा झालाय. बार्सिलोना, माद्रिद, लंडन आणि मिलान या शहरांमध्ये तीव्रतेची उष्ण लाट आहे.
आणि स्पेनमध्ये तापमान 40°C अधिक पोहोचलेलं असून फ्रान्समध्ये उष्णतेमुळे जंगलांना सुद्धा आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एका संशोधनानुसार हवामान बदलांमुळे युरोपमधील तापमान सरासरीपेक्षा 4 अंशांनी वाढलंय. वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामधून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आणीबाणीला काळा अध्याय संबोधत त्यातून धडा घेण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये लागू केलेल्या नसबंदी मोहिमेला मनमानी आणि क्रूर निर्णय म्हटलेला आहे. लोकशाहीचं महत्त्व अधोरेखित करताना थरूर यांनी सत्तेचं केंद्रीकरण आणि मतभेद दडपून टाकणं धोक्याचं आहे असं म्हटलंय. दरम्यान अलीकडेच थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या ऊर्जेचं कौतुक केल्यानं काँग्रेसनं हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर टीका केली होती. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामधून 11A या आपत्कालीन एक्झिट जवळील सीटवर बसलेला रमेश विश्वास नावाचा प्रवासी चमत्कारिकरित्या बचावलेला होता आणि या घटनेनंतर आता आपत्कालीन गेटजवळील सीटची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. प्रवासी या सेफ सीटसाठी 3,000 ते 7,000 रुपये अतिरिक्त शुल्क देण्यास सुद्धा तयार आहेत. इतकंच नाही तर देशांतर्गत उड्डाणांमध्ये सुद्धा या सीटची मागणी प्रचंड वाढलेली आहे. प्रवाशांना वाटतं की आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सीटमुळे जीव वाचवणं सोपं होतं आणि पाय पसरण्यासाठी अधिक जागा सुद्धा मिळते. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी ही सोयीची असते. मुझफ्फरनगरमध्ये कावड यात्रेदरम्यान कावड्यांनी तोडफोड केलेली आहे. एका पादचाऱ्याला बाईकची धडक लागल्यामुळे संतप्त झालेल्या कावड्यांनी ही तोडफोड केल्याची घटना घडली. ही घटना नगर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील शिव चौकाजवळ घडलेली आहे. तर दिल्लीमधून आलेल्या एका शिवभक्ताची कावड बाईकच्या धडकेनं खंडित झाली आणि त्यामुळे या कावड्यांनी मारामारी सुरू केली आहे. कावड्यांचं हे उग्र रूप पाहून परिसरामध्ये गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कावडे शांत झाले आणि पुढील अनर्थ टळला. नवी दिल्ली आणि NCR मध्ये गेल्या 12 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. बुधवारी संध्याकाळपासून दिल्ली आणि गुरुग्रामच्या रस्त्यांवर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी वाहनं पाण्यामध्ये तरंगताना दिसली तर काही भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या पावसामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला असून अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. दिल्ली NCR मध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर खराब हवामानामुळे 6 विमानं वळवण्यात आलेली आहेत. अनेक विमानांना विलंब सुद्धा झालाय. मुसळधार पावसामुळे दिल्लीमध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. तर गुरुग्राममध्ये केवळ 90 मिनिटात 103 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिलेला आहे. दरम्यान मध्य प्रदेशमध्ये जबलपूर, रेवा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. मध्य प्रदेशमध्ये नरसिंगपूर इथं 3 मुलांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. तर हरियाणामधील कैथलमध्ये तलावात बुडून 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. Thank you.